सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आपण भरती झालीच पाहिजे भरती झालीच पाहिजे भरती झालीच पाहिजे नोकरीच्या हक्काची नोकरीच्या हक्काची कोण म्हणतो देत नाही कोण म्हणतो देत नाही आदिवासियों पे अत्याचार बंद करो आदिवासियों पे अत्याचार बंद करो आदिवासियों पे अत्याचार बंद करो भाजपा सरकार मुर्दाबाद भाजपा सरकार मुर्दाबाद देश खाती भाजपा सरकार मुर्दाबाद भाजपा सरकार होश में आओ भाजपा सरकार होश में आओ सरकार होश में आओ होश में आके बात करो नोकरी आमच्या हक्काची नोकरी आमच्या हक्काची तरुणाला नोकरी दिलीच पाहिजे शिंदे सरकार पेशा भरती सुरू करा तमाम सर्व समाज बांधव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पालघर जिल्ह्याची निर्मिती 2014 झाली 2014 पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि 9 जून 2014 आपण कोणीही न मागताना या ठिकाणी निकोले साहेब भुसारा साहेब हे दोन्ही आमदार या ठिकाणी आहेत ब्रायन लोबोजी आहेत जिल्हा परिषदेचे आपले माजी समाज कल्याण सभापती काशीनाथ चौधरी जे आहेत एल्गार आघाडीचे विराज गडग आहेत त्याचबरोबर हाडेजी उपस्थित आहेत गेला पाहिजे सकाळच्या संध्याकाळी आपण नाचलो हा जोश आजच्या दिवशी परत एकदा दाखवायचा सर्वांना जोहार पेशा भरतीच्या संदर्भात आपल्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातून सर्वात आदिवासी संघटना वेळोवेळी लढा देत आहेत अनेक वर्षापासून या क्षेत्रात आदिवासींनी दाखवलं की तुम्हाला इतिहासामध्ये आम्हाला जागा नाही दिली आहेत कुठल्याही पुस्तकामध्ये आमचे नाव दिलेले नाही पण आम्ही इतिहास घडवून आणतो गेल्या पर्वापासून ठिकठिकाणी ह्या प्रकारची चक्काजाम चालू आज नाशिकला गावित साहेब जे आहेत म्हणजे आपल्या इकडचे गावित साहेब नाही सीपीएमचे जे गावित साहेब आहे जेपी गावित साहेब ते आता उपोषणावर आजपासून परत असतात वेगवेगळे आदिवासी वेगवेगळ्या पद्धतीने या आंदोलनामध्ये पडायला लागले आहेत काशीनाथ भाऊ चौधरीने जे आपल्याला आव्हान दिलं आणि डॉक्टर पराडनी पण त्याचे दुजोरा दिलं असहकार आंदोलन जे आहे असहकार आंदोलन सुरू करायला मला वाटतं ते एकदम योग्य आहे हा प्रश्न फक्त 12,500 लोकांच्या पदाचे भरतीचे प्रश्न नाही हा प्रश्न आहे संपूर्ण आदिवासी विभागाचा विकासाचा प्रश्न आहे भविष्याचा प्रश्न आहे आणि भविष्य भरून आणायचं असेल तर शिक्षणापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं कुठलीही गोष्ट नाही आणि लाजरवाणीची गोष्ट आहे की गेल्या 10 वर्षांपासून न नवीन शिक्षक न नवीन तलाठी न नवीन सर्वेयर न नवीन एएनएम न नवीन ग्रामसेवकाची भरती झालेली आहे सुप्रीम कोर्टाचा कुठलाही मनाई हुकूम नाही
सरकारच्या प्रशासनाच्या मनाय हुकूम मनाय आदेश सरकारचा की तुम्हाला नोकरी द्यायची नाही, मनाय आदेश शिंदेचा की या विभागाचा विकास करून द्यायचं नाही. 2 महिन्यानंतर आम्ही जरूर तुम्हाला शिकवू की आमच्या विकासाचा तुम्ही होऊ देत नाही. आम्ही 2 महिन्यानंतर आम्ही जरूर तुम्हाला धडा शिकवू. पण आता वेळ आलेली आहे सुद्धा आपला विभागाचं संरक्षण करायला. आणि म्हणून जे काशीनाथ भाऊनी सुचवलं, मी असा दुजोरा देऊन असं समजून देतो की आता तुम्ही परत जाऊन, इथे अनेक लोक आहेत, बाया आहेत, आपला जे गटचे जे बाया आहेत, सरपंच आहेत, शाळा व्यवस्थापन समितीचे लोक आहेत, साधारण पालक आहेत, तुम्ही जा गावात, तुमच्या गावामध्ये गोष्टी करा की काय आहे. आमच्या पोरांचं शिक्षणच नाही, जेव्हा 4 शिक्षक लागतात, एकच शिक्षक आहे. शाळेत जाऊन सुद्धा शिक्षण मिळत नाही, कारण शिक्षकाची भरती होत नाही. आज आहे शुक्रवार, उद्या शनिवार, रविवार 2 दिवस गोष्टी करा, विचार करा, पोरांशी पण बोला. आणि सोमवारी सकाळ सर्व पोरांना सांगा की सोमवारी आपली शाळेत जाऊ, पण शाळेचे आत जाणार नाही, आपण शाळेचे बाहेरच बसू. आपण शाळेत जाऊ, नेहमी आपण जातो, शिक्षण होत नाही. आपण जाऊन शाळेचे बाहेर बसू, पोरं भूमिका घेतील, पालक जे आहे त्याला पाठिंबा देतील. आणि सरपंच साहेब, तुम्ही सुद्धा जाऊन ताळा घेऊन, त्या नवीन ताळा घेऊन, जे ताळा आहे त्याच्या बाहेर ताळा लावा. तुम्हाला आमच्या भविष्यात घडवू शकत नाही, तर आमचे असहकार्य आहे. गांधीजींनी आपल्याला शिकवलं आहे, तेच आपण घडवून आणायचं. शिंदे साहेबांनी सुरू केलं अर्बन नक्षल. काय अर्बन नक्षल नाही, आम्ही महात्मा गांधीचे पोरं आहोत, महात्मा गांधीचे माणूस आहोत. आणि आदिवासी समाज त्यांच्या भविष्यासाठी, पोरांच्या भविष्यासाठी जे उमेदवार आहेत, त्याच्या नोकरी मिळवून त्याच्या भविष्यासाठी, सर्वांच्या भविष्यासाठी आज आपण उतरलो आहोत. आणि आमचं आंदोलन चालू राहणार आणि चालू राहणार. 5 तारखेपर्यंत मला वेळ नाही तुम्हाला भेटायला, असं मुख्यमंत्री म्हणतात. अरे 1 तारखेला लोक बसले होते तिथे नाशिकला, मला वेळ नाही तुम्हाला 5 तारखेपर्यंत. अरे तुमच्या लाडकी बहीण, तुमचे लाडका भाऊ नाही, आदिवासी लाडकी बहिणी नाहीत, आणि आदिवासी लाडका भाऊ नाहीत. बरं, 5 तारखेपर्यंत उद्या तुम्ही आम्हाला भेटी द्या. उद्याच जे समितीचे लोक आहेत त्यांच्या बरोबर बसून ठरवून घ्या की बरोबर जे नोकऱ्या द्या, एसा भरतीची प्रक्रिया पूर्ण करा आणि आम्हाला नोकऱ्या द्या आणि आमच्या क्षेत्राचा विकास घडवून आणा, हे सांगून मी माझा 2 शब्द संपवतो. जिंदाबाद. पैसा कायदा आहे आज एक आमची पोरं मरायला बसलेली आहेत. ह्यात सुद्धा सांगेल सरकारला वाटतं मरू द्यायचे का, आपण कशासाठी आहोत. म्हणून त्यांचं जे आंदोलन सुरू आहे 1 ऑगस्ट पासून, आणि आपण ठरवलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर आपण चक्काजाम करणार आहोत. आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आहे. आलो, मोर्चात ओरडलो, बोलवला, असं होता कामा नये. जसं पूर्ववक्त्यांनी सांगितलं, याच्या पुढे मोठ्या प्रमाणावरती असहकार चळवळ, असहकार आंदोलन आपल्याला उभं करायचंय. थोडक्यात हे मला आज सांगायला आवडेल. 15 ऑगस्ट काय 15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस आहे का स्वतंत्र? म्हणून आपलं स्वतंत्र आपल्याला समजून घ्यावं लागेल, इतर लोकांनाही समजून घ्यावं लागेल की आमचा लढा कशासाठी आहे. आपण पैसा येतोय, हा पैसा कायदा कधी झाला?
लोक सांगतात डोळा मिटून 1996 ला आला, पण बंधू आणि भगिनींनो, आपला इतिहास आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण भारताच्या स्वातंत्र्याची गोष्ट सांगितली 1947 ला, पण आमचे आदिवासी 1000 वर्ष झाली संघर्ष करत आहेत. खूप खोलात जात नाही. आम्हाला इतिहास शिकवताना इतिहासाच्या पानावर शिकवलं जातं 1857चा उठाव है ना, असं शिकवलं ना. 1857चा उठाव म्हणजे फार मोठा उठाव. बंधू आणि भगिनींनो, आपला इतिहास आहे, आदिवासींचा इतिहास आहे आणि इतिहास आपण वाचला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला भविष्य नाही. आणि म्हणून 1857च्या उठावाच्या आधीच 1775 पासून आदिवासी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढतोय, हे ध्यानात घ्या. 1857च्या उठावाच्या आधी 1854-55 ला सिद्धू कान्हू चांद भैरव, फुलो आणि जाणव ही 6 भावंड त्याच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध आदिवासीने खूप मोठा उठाव केला. ते आम्ही सांगत नाही, हे जे काय ब्रिटिश गॅजेट लिहिलेलं आहे, आज पण आपल्या भारताचे कायदे ते ब्रिटिशांनीच लिहिलेले आहे. आणि त्या ब्रिटिश गॅजेट मध्ये लिहिलेलं आहे की 1854-55 ला जो उठाव झाला, त्या उठावामध्ये किती लोक आपले शहीद झाले असतील, त्या आकडा माहिती आपल्याला 20,000 आदिवासी शहीद झाले. तेव्हा व्हिक्टोरियाने विचारलं, ते आदिवासी लोक काय मागत आहेत? काहीच नाही मागत आहेत. आदिवासी लोक काय सांगत होते? तुम्हाला आमच्या सत्तेचा हिस्सा नको, ईस्ट इंडिया कंपनीचे शेअर नको, आम्हाला आमचा जल जंगल जमीन पाहिजे. आज पण आमचा लढा कशासाठी आहे? जल जंगल जमिनीसाठी आहे. आणि तेव्हा 1854-55 ला जो आपला आदिवासी शहीद झाला, 35,000 आदिवासी शहीद झाले. हे तुम्ही जाऊन वाचा, तपासून बघा. फुकट मध्ये आझादी भेटली नाही. लोकांना आम्हाला इतर क्रांतीवीर शिकवले जातात, पण आमचं आदिवासीचं नाव कुठे घेतलं जात नाही. ज्या 1854-55 ला उठाव झाला, म्हणून मी ओपनली बोलतो की आज आम्ही भारताचं संविधान घेऊन येतो, पण आमच्या संविधानामध्ये अजून आदिवासी शब्द नाही. काय आदिवासी शब्द नाही, मी ओपनली बोलतो. पण आमचे जे शूरवीर होऊन गेले, ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचा लढा दिला, त्यांच्या लढ्यामुळे ह्या देशामध्ये एकच डॉक्युमेंट आहे, त्याच्यावरती आदिवासीचं नाव आहे. काय काय आदिवासींचा सातबारा. आणि हे केवळ आमच्या क्रांतीवीरामुळे मिळालेलं आहे. आणि म्हणून जेव्हा 1854-55चा उठाव झाला, त्याच्यानंतर व्हिक्टोरियाने सांगितलं की हे जे 5वे अनुसूचित क्षेत्र आज आपण पैसा म्हणून बोंबलतोय, हे आदिवासींचा इलाका आहे, त्यांना त्यांचं स्वातंत्र्य देऊन टाका. आणि म्हणून तेव्हापासून 1854-55 पासून एसपीटी ऍक्ट झाला, संताल परगणा टेनेन्सी ऍक्ट झाला. आज आपण ज्यांचं नाव घेतो बिरसा मुंडांचं, त्यांच्या लढ्यामुळे सीएनटी ऍक्ट झाला, छोटा नागपूर टेनेन्सी ऍक्ट झाला. आणि म्हणून तुमच्या जमिनीवर काय शिक्का पडतो? काय पडतो? विसरले काय? सातबारा आहे का नाही घरी? आदिवासी. आणि आपण असंच सांगतो ना, त्या सरकारला पण मला आदिवासीची जमीन घेता नाहीये, सांगतो ना, या घेता नाहीये ह्याच्यासाठी की आदिवासीचा मूलचा आहे. बाकी सगळ्या गोष्टी विचार करण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून आमच्या संविधानामध्ये आम्हाला आदिवासी दिलेलं नाही, पण आमच्या सातबाऱ्यावर आदिवासी लिहिलेला आहे. आणि म्हणून आज पैशाच्या गोष्टी करतो, आज उद्या आलेलं नाही, किंवा भारत स्वतंत्र झालं तेव्हा आलेलं नाही. 1854-55 पासून आमच्या 35,000 आदिवासी लोकांनी रक्त सांडून आम्हाला मिळवून दिलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन 1935 ला इंडिया ऍक्ट बनला. नंतर भारताचं स्वातंत्र्याचं काय 1947 ला बनलं, त्याच्यात तशाची तशी 5वी अनुसूची राहिली. आणि हा पैसा कायदा जो आज आपण 1996 ला सांगतो, तिथे आदिवासींना स्वायत्त आहे. हे साधं असताना ज्या पद्धतीने पैसा भरतीचं घोडे धावतोय सरकार, एकीकडे राज्यपालांच्या अध्यादेशाला हायकोर्टात चॅलेंज केलं जाते, ही खेदाची बाब आहे. जेव्हा तुमचं इलेक्शन असतं, फ्लोअरवर टेस्ट असते, तेव्हा राज्यपालांचा अध्यादेश ग्राह्य धरला जातो. आणि आमच्या नोकऱ्यांचा अध्यादेश त्याला इकडे हायकोर्टात फिरवताय, सुप्रीम कोर्टात फिरवताय, आणि सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. कुठल्या प्रकारचा स्टे नसताना मुद्दा म्हणून जाणून बुजून का यांची मानसिकताच नाही की आदिवासी अपलिफ्ट झाला पाहिजे, 2 पैसे कमवले पाहिजे, चांगला राहिला पाहिजे, त्याचे शैक्षणिक सुधारणा झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी यांची बिलकुल इच्छाशक्ती दिसत नाही. म्हणून 2014 ला जे गाजर दिलेलं आहे पैसा कायद्याचं, 9 जून 2014 तारीख मित्रांनो लक्षात ठेवा. 9 जून काय बिरसा मुंडांचा शहीद दिवस आहे. आणि त्या दिवसाला जे काही दिलं होतं ते आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाहीये. आणि त्या संघर्षासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, हे फक्त अंगडाई, अजून खूप लढाई आहे. आणि तुम्हाला तमाम बांधवांना सांगतो, ते थोडे थोडके नाही. या पालघर जिल्ह्यामध्ये आपण 11 लाख आदिवासी आहोत.
पण जी संख्या अजून आपल्याला वाढवावी लागेल, कारण हे एक सुरुवात आहे आंदोलनाची आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला सळो पिपळो करून सोडायचंय. आणि म्हणून मी सांगितलं, जर तुम्हाला जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, प्रशासन चालवता येत नसेल तर खुर्च्या खाली करा, कारण तुमच्या कायदा कानून व्यवस्था नव्हता त्याच्या हजारो वर्षापासून 1945 काही गोष्टी करतायत. आणि आम्ही आदिवासी लोक आम्ही काय मागतोय तर आमचा हक्क मागतोय. आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाही. आणि कायद्यामध्ये तरतूद काय दिले पैशामध्ये का पद भरायचंय. तर एक उदाहरण सांगतो, कोसपाडचं उदाहरण आहे. कोसपाडचं उदाहरण आहे की तिथल्या स्थानिक लोकांना भाषा आली पाहिजे, ती भाषा समजली पाहिजे. तर 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता. मास्तरने सांगितलं जा रे पोरा सीडी घेऊन ये. तर पोरगा धावत धावत गेला. तेव्हा आपल्याकडे त्या सीडी वाली सिस्टम होती. त्याला काय ते माहित नव्हतं सीडी काय सांगतात. तो लावायची वाजवायची गाण्याची सीडी घेऊन आला. हे मास्तर घे, अरे हे नाही सांगलं पाहिजे, वरती चढायचे पताका बांधायचे. तर काय सांगत, अरे लिसन सांग ना आम्हाला समजेल. मग असं सांगा का लिसन पाहिजे. मग सांगायचा मुद्दा असे की स्थानिक बोली भाषा समजणारा जाणणारा इथला माणूस पाहिजे, तेव्हा ती लोक भरती होऊ शकते. आणि आता कंत्राटी पद्धतीने जे काय सुरू केलेलं आहे ते सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपला जो काय विषय आहे की पालघर जिल्ह्यातला आदिवासी माणूसच भरती झाला पाहिजे, बाहेरच्या नामी उभं करणार नाही. आणि ह्याच्यासाठी हा काय आणि त्याच्यासाठी आपल्याला पुढे मोठं आंदोलन करायचं आहे. बराचसा बाकीच्या वक्त्यांना बोलायचं आहे. मला तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. जोहार.